ते मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आज प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठकांचं सत्र आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यामध्ये आज ही बैठक होणार आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालाचा अडसर आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी खलबतं होणार आहेत। बैठक आहे आणि नेमकं काय आहे अशा पद्धतीने सरकारने तुम्ही हालचाली सुरू केली आहे। निकाल आता विस्ताराने चर्चा झाली, म्हणजे ॲडव्होकेट जनरल बरोबर झाली आणि माननीय मुख्यमंत्री मोदींच्याबरोबर झाली। त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत। मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी समवेत ॲडव्होकेट जनरल बसतो आणि मग माननीय मुख्यमंत्री चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आमचा अभिप्राय, आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतो। सर, प्रामुख्याने हैदराबाद गॅजेट असेल या सातारा गॅजेट असेल, या दोन विषयांवर खरं तर ते प्रामुख्याने मागणी करतात की ते लागू करा आणि या अगोदर दोन्ही कोर्टाकडून खरं तर नकार देण्यात आलेला, त्यामुळे दुसरा काही पर्यायी मार्ग सुचवला जाणार आहे का? असं की पण जो काय शासन स्तरावर दुर्लक्ष त्यासाठी लागतो की कोणताही निर्णय करताना जे स्टँड टेस्ट ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या परीक्षेला आम्ही उत्तर देणार कोर्ट आणि सन्माननीय जरंगे पाटील साहेब आहेत ते त्यांचेसुद्धा सातत्यानं जी मागणी असते पण ती मागणी मान्य करायची, कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती द्यायची की तो सगळा प्रकार विनाकारण मग तो अंमल जातो, गैरसमज होतात। मग मला वाटतं की थोडा वेळ लागला ही गोष्ट बरोबर आहे, पण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय हा टिकला पाहिजे ही त्या पाठीमागची आमची भूमिका।